उपवासासाठी दुधी आणि साबुदाणा याची खीर तयार करतो आहे। त्यासाठी दुधी हा किसून घेतला आहे, तो आता 1 चमचा तुपावरती मी परतवून घेते। साधारण 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला परतवण्यासाठी। दुसरीकडे मी अर्धा लिटर दूध तापवत ठेवलं आहे आणि मूठभर साबुदाणा भिजत घातलेला होता अगोदरच। ते दूध तापलं की आपण त्यामध्ये हा मिक्स करून घेऊया आणि आपल्याला साबुदाणा दुधातच शिजवून घ्यायचा आहे। असे मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर साबुदाणा खाली चिटकू शकतो। साबुदाणा शिजला की आता आपण त्यामध्ये जो तुपावर परतवलेला दुधीचा किस आहे तो मिक्स करायचा आहे। आणि वाटीभर मी ओलं खोबरं घेतलं आहे, तेही आपण त्यामध्ये मिक्स करूया। चार ते 5 वेलची आपण कुटून घेऊया। थोडीशी साखर टाकली आहे आणि कुटून घेऊया। नंतर त्याची सालं बाजूला काढून घ्यायची आहे। वेलची पूर्ण मिक्स झाली आहे। आता मी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क टाकते आणि 2 ते 3 चमचे आवडीप्रमाणे आपण साखर पण टाकूया। कंडेन्स मिल्क कारण मी थोडंच टाकलं आहे, त्यामुळे थोडी साखर टाकूया। मनुके घातले आणि बदामाचे काप आणि मनुक्याने आपण ही खीर सजवून घेऊया।